आज गणेश चतुर्थी आहे आणि घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालंय। अवघ्या राज्यभरात हा सण मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जातो। घराघरात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठाही केली जाते। बाप्पाला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर काही ठिकाणी मोठ्या संख्येने देशभरातून भाविक इथे दाखल होत आहेत। काय आजचा संपूर्ण कार्यक्रम असणार आहे? अगदीच प्रज्ञा, सर्वप्रथम म्हणजे एनडीटीव्ही मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी सध्या उभी आहे लालबागच्या राजाच्या दरबारामध्ये। तू माझ्या मागे पाहू शकतेस, लालबागच्या राजाची जी भव्य दिव्य मूर्ती आहे ती विराजमान झालेली आहे। लालबागचा राजा हा आराध्य दैवत आहे। संपूर्ण मुंबईकरांचंच नाही, महाराष्ट्राचंच नाही तर देशभरातून भक्त लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात। आणि यंदा राजाचा जो हा दरबार आहे तो सजला आहे। राजाचं हे दरबार मानलं जाते। या मंडळाचे अध्यक्ष माझ्यासोबत आहेत। बाळासाहेब कांबळे, तुम्ही काय सांगाल? राजाचा दरबार यंदा देखील सजलेला आहे, तुमचं 91 वर्ष आहे। काय अधिकची माहिती द्याल? कशा प्रकारची सजावट यावर्षी करण्यात आली आहे? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 91वं वर्ष आहे आणि 91व्या वर्षात देखील हा भक्तीचा महापूर आपण या ठिकाणी पाहू शकतो। यंदाचं वैशिष्ट्य हे जे आहे, दरवर्षीप्रमाणे भाविकांची गर्दी होणार या अपेक्षेने मंडळाने सगळ्या प्रकारे भाविकांना दर्शन चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी सर्व सुविधा इथे पुरवलेल्या आहेत। व्यवस्थित अत्याधुनिक असे मंडप आहेत। त्या मंडपामध्ये सगळ्या भाविकांना आसन व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे। मंडपामध्ये शुद्ध हवा खेळती राहावी या दृष्टीने देखील मंडळाने काळजी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे मेडिकल सेंटर उभे केलेले आहेत, तज्ज्ञ डॉक्टर्स देखील आहेत की कुठल्याही भाविकाला प्रकृती अस्वस्थ काही जाणवलं तर तात्काळ त्याला प्रथमोपचार मिळायला हवी। त्यानंतर सुरक्षितेच्या दृष्टीने या मंडपामध्ये या संपूर्ण विभागामध्ये आपण CCTV देखील लावलेले आहेत आणि आमच्या मंडळाचे 4 ते 5 हजार कार्यकर्ते दिवस रात्र या येणाऱ्या सर्व भाविकांना लालबागच्या राजाचं अत्यंत सुलभ दर्शन व्हावं या दृष्टीने प्रयत्न करत आहेत। आणि यावर्षीचा जो बाप्पा आहे आपण पाहाल त्या बाप्पा सुवर्ण महालामध्ये बसल्या म्हणजे विराजमान झाल्याची भावना आपल्याला दिसते। आणि बाप्पाचं जे सिंहासन आहे ते देखील सिंहासन नसून मयूरासन आहे यावर्षी। आणि लालबागच्या राजाच्या चरणी यावर्षी आपल्या हिंदुस्थानचे अग्रणी उद्योगपती, त्याचप्रमाणे एक थोर समाजसेवक आणि जामनगरमध्ये जो वंतारा हा जगदविख्यात प्रकल्प ज्यांनी उभा केला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्या प्रकल्पाचे सर्व माननीय आनंदजी मुकेशभाई अंबानी यांनी या लालबागच्या राजाच्या चरणी यावेळी सुवर्ण मुकुट अर्पण केलेलं आहे। आणि हा सुवर्ण मुकुट ज्याप्रमाणे बाप्पाला आपण परिधान केलेलं आहे त्या सुवर्ण मुकुटामुळे बाप्पाचं तेज आम्हाला असं वेगळं जाणवायला लागलेलं आहे। आणि ही जी वात्सल्यपूर्ण मूर्ती आहे लालबागच्या राजाची ही बघून यावेळी अजूनच आपल्याला एक वेगळी ऊर्जा, वेगळी एनर्जी आपल्याला प्राप्त होते। आणि भाविकांची जी श्रद्धा आहे या श्रद्धेचा जो हा एक प्रकारे महापूर आहे तो त्या श्रद्धेचीच एक प्रतिकृती, त्या श्रद्धेची एक अनुभूती माननीय आनंदजी अंबानी यांच्या ठाई आम्हाला जाणवली। आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या एक भक्तीचं प्रतीक म्हणून
हा मुकुट या बाप्पाच्या चरणी अर्पण केलेला आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय हा मुकुट. प्रज्ञा, आपण हा मुकुट इथे पाहतोय की हा 20 किलोचा सोन्याचा मुकुट आहे. जवळपास 16 कोटी या मुकुटाचा खर्च आहे आणि एक विशेष महत्त्व त्या मुकुटाला आहे, कारण का त्या मुकुटामुळे राजाची मूर्ती जी बसली आहे त्या मूर्तीला एक वेगळं तेज आलेलं आहे, ज्याला आपण एक फिनिशिंग टच म्हणतो. तो फिनिशिंग टच या राजाला त्या मुकुटामुळे आलेला आहे. बाळासाहेब कांबळे, काय सांगाल मुकुटाचं वैशिष्ट्य काय? कारण का आपण त्याच्यामध्ये मोती पाहतोय, मोठे छोटे. 20 किलोचा आहे, 16 कोटीचा खर्च आहे. मुकुटाचं कारण का सगळ्यांचं लक्ष वेधलंय त्या मुकुटाने या सोन्याच्या महालामध्ये. निश्चितच बाप्पाला जो सोन्याचा मुकुट अर्पण केलेला आहे, सन्माननीय आनंदजी मुकेश अंबानी या आमच्या मंडळाचे जे प्रमुख सल्लागार आणि कार्यकारी समिती या पदावर आम्ही त्यांना तो सन्मान मंडळाने दिला आणि त्यांनी तो मोठ्या आनंदाने स्वीकारला, याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. आणि हा जो मुकुट आहे, हा मुकुट बघताक्षणी आपल्याला बाप्पाचं रूप भारावून टाकतं. आणि ह्या मुकुटाची जी खऱ्या अर्थाने जी नक्षीकाम आहे, रेखीव काम आहे, जे सुबक आणि सुरेख असा हा बाप्पाला शोभला आहे. तसं आपण आरतीमध्ये बोलतो, बाप्पाच्या शिरावर जो मुकुट आहे तो रत्नजडित मुकुट शोभतो बरा, ही आपली आरती आहे बाप्पाची. तर त्या आरतीचं प्रत्यय खऱ्या अर्थाने आम्हाला जाणवायला लागले. आणि आरती म्हटल्यानंतर जो आत्म्या म्हणजे आपल्या आत्मिक आनंद मिळतो, आपल्या हृदयामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. तर ते बघून म्हणजे या मूर्तीकडे बघून ती भावना या क्षणी सकाळी जेव्हा बाप्पाची प्रतिष्ठापना झाली, जेव्हा बाप्पाचं रूप खऱ्या अर्थाने भाविकांसमोर आलं, आम्ही अनुभवलं, तेव्हा एक वेगळा भाव मनामध्ये, डोळ्यामध्ये आनंदाश्रू तरळले. जी नेहमी दरवर्षी जेव्हा लालबागचा राजा येतो तर ती भावना त्याप्रमाणे जागृत होते प्रत्येक भाविकाची. त्या दृष्टीने आज आम्हालाही प्रत्यक्ष तो अनुभव आलेला आहे. अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा, लालबागच्या राजाचं हे मनमोहक रूप जे आहे ते विराजमान झालंय. ही दृश्य होती लालबागच्या राजाच्या सोन्याच्या दरबारातली. मात्र आता जो दरबार भरलेला आहे लालबागच्या राजाच्या, त्याच्या भक्तांमुळे तो दरबार आपण पाहतोय. सकाळपासूनच पहाटे 4 वाजल्यापासून नागरिकांनी इथे गर्दी केलेली आहे. लालबागच्या राजाची फक्त एक झलक पाहण्यासाठी या सर्व भाविकांनी इथे पहाटेपासूनच गर्दी केलेली आहे. आणि हे सर्व भक्तगण आपल्याला ह्या राजाच्या दरबारात आलेले पाहायला मिळत आहेत. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्व वयोगटातील जे नागरिक आहेत ते इथे आले. केवळ मुंबईकर नाही तर मुंबईच्या बाहेरचे जे नागरिक आहेत ते देखील इथे आले. देशभरात लालबागच्या राजाची चर्चा आहे, लालबागच्या राजाची महती ही देशात पसरलेली आहे. आणि त्यात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भक्त इथे आलेले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे जर आपण पाहिलं तर मग हा सोन्याचा दरबार आहे आणि या दरबारामध्ये जर आपण पाहिलं तर मग घंटा देखील लावलेल्या आहेत. मात्र या ज्या घंटा आहेत त्या वर खाली होत्या, त्यामुळे एक वेगळं आकर्षण या घंटांमुळे देखील या संपूर्ण दरबाराला मिळालेला आहे. त्यामुळे एकंदरीत हा संपूर्ण राजाचा दरबार आपण NTV मराठीच्या प्रेक्षकांना दाखवला. पहाटेपासूनच गर्दी झालेली आहे आणि आता पुढचे 10 दिवस ही गर्दी अशीच कायम राहणार आहे. उद्या 1.5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे, त्यानंतर गर्दी वाढेल. कोकणातून जे चाकरमनी मुंबईच्या दिशेने रवाना होतील गौरी गणपतीनंतर, त्याच्यानंतर ही गर्दी अधिक वाढेल. मात्र लालबागच्या राजाच्या मंडळातर्फे पूर्णपणे गर्दीचं देखील नियोजन केलं गेलं आहे. आणि बाप्पाचं हे रूप आज पुढचे 10 दिवस मुंबईकरांसाठी असे तिथे लालबागच्या या लालबाग परिसरामध्ये अनुभवायला मिळणार आहे. प्रज्ञा, नक्कीच. मात्र आपण बघतोय एक वेगळा उत्साह इथे संचारलेला पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांमध्ये तर आहेच आहे, पण मोठ्या संख्येनं भाविक सुद्धा इथे दाखल होत आहेत. जुई, सध्या शनिवार रविवारमुळे भाविकांची संख्याही वाढताना पाहायला मिळत असेल. काय उच्चांक यावेळेला होऊ शकतो याचा काही अंदाज वर्तवला जातोय का? प्रज्ञा, आपण इथे पाहतोय की भाविक जे आहे ते जमले आहेत. मात्र आपण अध्यक्षांकडूनच जाणून घेऊया. यंदा शनिवार रविवार आला आहे, गणेशोत्सव, अगदी वीकेंड आहे, त्यामुळे नागरिकांची गर्दी दिसून येते. 10 दिवसांमध्ये तरी किती अपेक्षा आहे भाविक इथे येऊन दर्शन घेतील अशी? तुम्ही कितीची तयारी ठेवली आहे? खरं तर दरवर्षी असं आहे की दरवर्षीचा जो म्हणजे भाविकांचा इथे येण्याची संख्या आहे ती 10 दिवसामध्ये जवळजवळ 1.5 करोड असते. कारण चारही बाजूनी भाविकांची संख्या या ठिकाणी आपण पाहतो, दर्शनासाठी येतात. आणि त्या सगळ्या भाविकांना लालबागच्या राजाचं दर्शन चांगलं व्हावं यासाठी मंडळ देखील प्रयत्न करत असते. आज मुखदर्शनाची रांग आहे ही 24 तास आणि 10 दिवस कंटिन्यू चालू असते. त्याचप्रमाणे चरण स्पर्शाची रांग आहे जी आपण स्टेजवर पाहतो, ती देखील 24 तास 10 दिवस चालू असणार आहे. आणि त्यामुळे हे जे भाविकांची संख्या आहे, या श्रद्धेचा महापूर आपण म्हणू शकतो, तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी इथे आलेला आहे. दिवसाला किमान आमच्या अंदाजाने
15 ते 20 लाख लोक या लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन एक अनुभूती घेऊन आशीर्वाद घेऊन जात असते. यावर्षी सरासरी कितीचा अंदाज आहे, किती भाविक येऊ शकतील? निश्चित दरवर्षीप्रमाणे तेवढाच अंदाज आहे, त्याच्यापेक्षा थोडा वाढण्याची म्हणजे वाढलेला दिसतोय, त्यामुळे तो त्या पटीमध्ये वाढेल, पण दिवसाला कमीत कमी 20 लाख लोक येतील असा आमचा अंदाज आहे. प्रज्ञा, आपण ही आकडेवारी पाहिली तर मग दिवसाला 20 लाख आणि जवळपास 1.5 कोटी जनता, 1.5 ते 2 कोटी भाविक हे लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. केवळ मुंबई नाही, महाराष्ट्र नाही प्रज्ञा, तर मग देशभरातून जे भक्त आहेत ते लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येतात. मोठे मोठे कलाकार, नेते मंडळी हे देखील लालबागच्या चरणी नतमस्तक होतात आणि असं हे लालबागच्या राजाचं मोहक रूप, त्याची एक झलक पाहण्यासाठी इथे जवळपास, असं अध्यक्षांनी सांगितलं, 1.5 ते 2 कोटी जनता इथे दर्शनासाठी येते. प्रज्ञा, नक्कीच. आणि हा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. एक वेगळा जल्लोष आहे आणि 3 दृश्य सध्या आपण दाखवतोय प्रेक्षकांना. त्यामध्ये मुंबईचा राजा हा सुद्धा विराजमान झालेला आहे, तिथे सुद्धा मोठी लगबग दिसते. तर तिसरी दृश्य जी आहेत ती सिद्धिविनायकाची आहेत. सध्या मुंबईमधली ही दृश्य आपण बघतोय, मुंबईतील लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि त्यानंतर आपण सिद्धिविनायकाची दृश्य पाहतोय. सिद्धिविनायकाचं विधिवत असं पूजन हे सध्या प्रभादेवी इथे सुरू आहे. मुंबईतला मुख्य परिसर आणि मुख्य परिसरातील खुद्द मुंबईमधली ही 3 आराध्य दैवत